माणगाव फाटा इथं झालेल्या अपघातात शिरोळ येथील एक जण ठार। माणगाव तालुका हातकणंगले येथील एका खासगी ॲक्युप्रेशर केंद्रामधून उपचार घेऊन वसंतराव भाऊसाहेब हुगे वय 75 गणेशनगर शिरोळ हे आपल्या पत्नीसह घरी निघालेले होते। दरम्यान माणगाव फाटा इथं आल्यानंतर रस्ता पास करत असताना हुगे यांना रस्त्याचा अंदाज आला नाही। याचवेळी कोल्हापूरहून इचलकरंजीकडे जाणारी खासगी बस क्रमांक MH09 FL 0456 याने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले। घटनास्थळी तात्काळ सरपंच डॉक्टर राजू मगदूम, उपसरपंच पती उमेश जोग यांनी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण करत तात्काळ मदत कार्य सुरू केलं। माणगाव येथील उपसरपंच पती उमेश जोग, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पाटील यांनी जखमींना तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता। यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती। अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस स्टेशनला झाली आहे। हिरकणी न्यूज करता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।